बिग बॉस मराठी सीझन 6 ची सगळ्यात मोठी विलन कोण असेल तर ती तन्वी कोलते आहे, असं संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत जेवढे एपिसोड झाले त्या सगळ्या एपिसोडमध्ये तन्वी ज्या पद्धतीनं बोलते, ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, ज्या पद्धतीत तिचं मत मांडते, हे कोणालाच आवडत नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं हे म्हणणं आहे, की तन्वी कोलते सबको कोलते आणि ही तन्वी कोलते सध्या महाराष्ट्राची विलन बनलेली आहे. लोकांना असं वाटतंय, की ही मुलगी जान्हवी, मीरा, निक्या सगळ्यांची कॉपी करायला बघते आणि तसाच गेम खेळत आहे. पण खरी रिॲलिटी काय आहे? खरंच तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6 ची विलन आहे का? याबद्दल चर्चा करूया. तुम्ही जर पर्सनली विचाराल, तर बिग बॉस मराठी सीझन 6 ची विलन कोण आहे? तर माझं हेच उत्तर असेल, सद्यस्थितीत तरी तन्वी कोलते दिसत आहे. पण त्याचबरोबर मला हे वाटतंय, की सध्या जे बिग बॉसचे 17 कंटेस्टंट आहेत, त्या 17 कंटेस्टंटमध्ये सगळ्यात जास्त चांगलं बिग बॉस कोण खेळत असेल, तर ती तन्वी कोलते खेळतीये. पहिल्या एपिसोडपासून कालच्या एपिसोडपर्यंत सगळे एपिसोड बघा आणि त्या एपिसोडमध्ये प्रत्येक कंटेस्टंट वाईज तुम्ही परफॉर्मन्स बघा. 17 नावामधली 4-5 नावं सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाहीत, कारण बाकी सगळे पिकनिक मोडमध्ये आहेत. समजा कालचा जो एपिसोड आहे, त्या एपिसोडमध्ये तन्वी नसती, तर त्या एपिसोडमध्ये काय राहिलं असतं? कालच्या एपिसोडमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत फक्त तन्वी दिसत होती, बाकी कोणी सुद्धा दिसत नव्हतं. आता यामध्ये बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे, की बडबड करणं म्हणजे बिग बॉस आहे का? ज्या पद्धतीने भांडते, ज्या पद्धतीने डिसरिस्पेक्टफुली बोलते, तर ती कसं काय चांगली असू शकते? ती विलन आहे, मूर्ख आहे, तिला कुठं काय बोलावं हे समजत नाही, तिचं मत मांडायची तिला पद्धत नाहीये. मग बाकी लोकं काय करतात ते? घरात यायचं, जेवण बनवायचं, गोड-गोड बोलायचं, हे बिग बॉस आहे का? त्यांनी स्वतःची मतं कधी मांडलेली आहेत का? ओमकार कधी बोलताना दिसलाय का तुम्हाला स्वतःबद्दल? नाही दिसला. राकेश कधी दिसलाय का? नाही दिसला. रोशन दिसलाय का? नाही दिसला. सचिन जामदार दिसलाय का? नाही दिसलाय. अशी कितीतरी नावं आहेत, जी या बिग बॉसच्या घरात येऊन नुसती ओझं झालेली आहेत. प्राजक्ता किती गोड-गोड गेम खेळते, सगळ्यांबरोबर गोडीत राहते. काय तिचं तुम्हाला इनपुट दिसतात का? फक्त गाणी म्हणणे म्हणजेच बिग बॉस असेल, तर प्राजक्तालाच ट्रॉफी देऊन टाका. बाकी करण सोनवणे सुद्धा एवढा दिसत नाहीये. इतर कोणत्याही कंटेस्टंटची तुलना तन्वीबरोबर करा, ते दिसतच नाहीयेत. तन्वीने या शोमध्ये तडका आणलेला आहे. बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असेल, की तुला तन्वीच का आवडते? एवढी सगळी निगेटिव्ह बोलते तरी. पण तन्वी नसती, तर आता आपण या गोष्टीवर चर्चा तरी केली असती का? विचार करा, ज्यावेळेस पहिल्या 2-3 दिवसात घरामध्ये काहीच नाही झालं, तर तुम्ही सगळेच म्हणत होता, की शो फ्लॉप आहे, कंटेस्टंट येडपट आणलेले आहेत, अजिबात सुद्धा मजा येत नाहीये. गेल्या वर्षीचा सीझन बघा कसा होता. गेल्या वर्षीचा सीझन का होता? गेल्या वर्षीच्या सीझनमधून अरबाज, निक्की, जान्हवी ह्या लोकांना काढून टाका. बाकी सगळी लोकं पिकनिकच म्हणत होती. आता ते कसे वागतात, काय वागतात त्याच्यावरती आपलं मत असू शकतं. पण ते बिग बॉसमध्ये जान टाकत होते, हे मात्र खरं आहे. तसंच तन्वीसुद्धा या शोमध्ये जान टाकते. आता बरीच लोकं म्हणतील, की तन्वी नसते तर अजून कोणी असतं? आता या 17 लोकांमध्ये तन्वीच्या जागी कोण असतं तुम्ही सांगा? मला नाही दिसत, की तन्वीच्या जागी दुसरं कोणी आहे. बिग बॉस हा शो बिग बॉससारखा खेळला पाहिजे. प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे. प्रत्येकाबरोबर गोड राहून, घरामध्ये फक्त गोडी-गोडी राहून हा शो जिंकता येत नाही. प्रत्येकाने आपली पर्सनॅलिटी दाखवणं गरजेचं आहे. घरामध्ये आहेत बाकी कंटेस्टंट जसं करणने थोडीफार पर्सनॅलिटी दाखवायचा प्रयत्न केला. रुचिताने पर्सनॅलिटी दाखवायचा प्रयत्न केला. तन्वीने तर तिची पर्सनॅलिटी दाखवलेली आहे. सागर कारंडे सुद्धा वोकल झालेला आहे. पण या व्यतिरिक्त बाकी कोणते कंटेस्टंट आहेत? कोणीच दिसत नाहीये. मग तन्वी जे करते ते कुठेतरी बरोबरच आहे. हे शोसाठी बरोबर आहे. तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी बरोबर आहे. जर का ती नसती तर कालचा एपिसोड एकदम फ्लॉप गेला असता. हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती बिग बॉसच्या घरात भांडतो, त्यावेळेस तो तुम्हाला एंटरटेन सुद्धा करतोय. जर का काहीच नाही घडलं, तर तुम्हीच म्हणता की बिग बॉस हे फ्लॉप आहे. त्यामुळे तन्वी कोलते जरी सध्या महाराष्ट्राची विलन बनली असली, तरी ते बिग बॉसच्या मेकरच्या दृष्टीने चांगली आहे आणि भाऊच्या धक्क्यावरती तन्वीचं कौतुकच केलं जाणार. कदाचित सागर कारंडेच्या कॉमेडीबद्दल जे शब्द वापरले, त्याच्यावरती सुनावलं जाईल. पण तिनं जे काही परफॉर्म केलंय, तिचं त्यामध्ये कौतुकच केलं जाणार. मला असं वाटतंय, की बिग बॉसला बिग बॉससारखं बघायला शिका. तुम्ही जर का असं समजत असाल, की बिग बॉसच्या घरात जा आणि जेवण बनवा आणि पिकनिक करा तिकडे जाऊन, तर हा बिग बॉस नाहीये आणि असे कोणी लोकं करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा शो बनलेला नाहीये. त्यांनी या शोमध्ये येऊच नये. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.